कार्ड कंपल्सरी नाही। अर्ध तिकीटसाठी धुळे बस स्थानकात नागरिकांची एकच गर्दी, तर प्रायव्हेट एजन्सीकडून नागरिकांची लूट। विभाग नियंत्रकाकडे तक्रार करणार, देवरे यांची प्रतिक्रिया। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले बस स्थानक या ठिकाणी शासनाच्या वतीने स्मार्ट कार्ड वाटपची योजना राबविण्यात येत असून सदरची ही योजना कंपल्सरी नसून तरी देखील नागरिक या ठिकाणी प्रवासी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी गर्दी करत असून सदरची स्मार्ट कार्ड हे कंपल्सरी नसल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले, परंतु तरी देखील नागरिकांनी एकच गर्दी केली असून त्याचबरोबर या स्मार्ट कार्डसाठी 2 लाख रुपयाचे मशीन घेऊन या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी या परस्पर लूट करीत असल्याचा आरोप या ठिकाणी आबा उर्फ राहुल देवरे यांनी केला असून प्रायव्हेट एजन्सी यांच्या विरोधात या ठिकाणी धुळे विभाग नियंत्रक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील या ठिकाणी राहुल देवरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर सदरचे स्मार्ट कार्ड हे कंपल्सरी नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। ज्या लोकांची 2-2 महिने पहिला कार्ड त्याचा कार्ड अजून उडत नाही। काही नाही कोणी आलं नाही। तुम्हारा पासा सारखे होय नाही, तुम्हाला बनेगा नहीं। सांगू शकत नाही म्हणून सांगतो, तुमचे 200 रुपये पाण्यात जातील। परत सांगतोय हा मोठा स्कॅम होतोय आता। प्रायव्हेट एजन्सी वाले 2-2, 4-4 लाख रुपये घेत आहेत आणि त्यांचे माणसं बसवत आहेत आणि लोकांना घाबरवत आहेत। तब्येतीची काळजी घ्या, ऊन भरपूर आहे। जीवाचं काय कमी झालं का शासन पैसे देणार नाही। इथे कुठली सुविधा नाही ना पाण्याची ना मंडपची। उगीच गर्दी करू नका। बस स्टँडला जे स्मार्ट कार्ड करतात त्याच्या नोंदणीसाठी आमची नेमणूक झालेली आहे, बरोबर। हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे। ह्या मशीनची किंमत खूप कमी आहे, पण काही प्रायव्हेट एजन्सी धारक लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये घेतात आणि त्यांचे बाहेरचे माणसं बसवत आहेत बस स्टँडला आणि ते लोकांना पॅनिक करतायत की हे संपणार आहे, हे नाही राहिलं तर कार्ड चालणार नाही, प्रवास होणार नाही। तर माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की असं काहीच नाही आहे, शासनाने अजून कंपल्सरी केलेलं नाही आहे। लोक जे सकाळी 5 वाजेपासून इथे येतात ती येण्याची गरज नाही आहे। त्यांच्या आधार कार्डवर पण प्रवास होणार आहे, पण ते आधार कार्ड खरं पाहिजे हे लक्षात घ्या। खोटं राहिलं तर कंडक्टर जमा करेल। दुसरी गोष्ट, असं काहीच नाही आहे की हे कार्ड राहिलं तर आपल्याला सवलत राहणार आहे, असंही काही नाही आहे। हा शासनाचा बंधनकारक निर्णय नाही आहे, हे पेपरात पण आलेलं आहे। लोक इथे येतात, इथे कुठलीही व्यवस्था नाही आहे, ना पाण्याची ना मंडपची। भर उन्हाळा खूप आहे, लोकांचे हाल होतात। लोकांना माझी विनंती, तब्येतीची काळजी घ्या आणि लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इथे गर्दी करू नका। इथे काय कुठेच गर्दी करू नका। जिथे पण हे चालू असेल तिथे गर्दी करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। तब्येतीची काळजी घ्या। काय नाव तुमचं? राहुल देवरे। मला माहीत पडलं तर आता त्याची करावं लागतं असं, त्याच्यासाठी मी आलेली एकता नगरला पण इथं काय मग होतं इथे होते दादा सांगता येत नाही, पण केलं तरी चालणार आहे।